याची जाणीव मला आहे. जिल्हाभरातूनच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा या ठिकाणी श्रद्धावान उपासक उपासिका आलेले आहेत आणि सकाळपासून आलेले आहेत आणि त्यांनी खूप संयम ठेवला, त्याबद्दल मी त्यांचा कायम ऋणात असेल. भिक्खू संघाला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो. या ठिकाणी याला जागतिक म्हणलं भिक्खू संघाची मी माफी मागतो, कारण आमचा प्रयत्न हा खरोखर जागतिक लेवलवर घेऊन जाण्याचाच आहे. आमच्या टीमने गेल्या 1 महिन्यापासून अहोरात्र मेहनत केली. त्यामध्ये आमचे सुरेश जाधव आहेत, जेने सर आहेत, जाधव सर आहेत, धुरंधर सर आहेत, अनिल जाधव आहेत, गुलाबराव गवई आहेत, आमचे भाई खंडेराव आहेत, आमचे मुग्दल साहेब जे आमचे खरे प्रेरणास्रोत आहेत, ज्यांनी संभाजीनगरवरनं आम्हाला वेळोवेळी गाईडलाईन दिल्या आणि त्यामुळं हा ऐतिहासिक मंगलमय कार्यक्रम या ठिकाणी होऊ शकला. मी केवळ या मूकनाईक फाउंडेशनचा एक मुख्य चेहरा आहे. खऱ्या अर्थाने या धम्म परिषदेमध्ये या सर्व टीमची, माझ्यापेक्षा काही लहान बंधू आहेत, काही मोठे आहेत, काही मार्गदर्शक आहेत. काहींनी आर्थिक स्वरूपाचं दान दिलं, काहींनी श्रमिक स्वरूपाचं दान दिलं, काहींनी दोन्ही शक्य झालं नाही, परंतु एक सकारात्मक विचार दिला की अरे करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि केलं पाहिजे, अशा परिषदा झाल्या पाहिजेत. त्यामुळं मी या सर्वांचा आभारी आहे, कायम ऋणात असेल. आणि आपणास एक विचारू इच्छितो की दरवर्षी या बुद्धठाणा शहरामध्ये अशा प्रकारच्या धम्मपरिषदा व्हायला पाहिजेत का? ठीक आहे, म्हणजे भिक्खू संघाच्या अनुमतीने आणि आपण सर्व उपासकांच्या साक्षीने मी या ठिकाणी जाहीर करतो की येत्या पुढच्या वर्षी सुद्धा अशाच भव्य दिव्य स्वरूपाची धम्मपरिषद या ठिकाणी होईल आणि आपण सर्व उपासक उपासिका या ठिकाणी उपस्थिती लावाल आणि भिक्खू संघ सुद्धा आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन देईल आणि भगवान बुद्धांनी दिलेला महान धम्म श्रवण करण्याची संधी आम्हाला परत मिळेल अशी आशा मी या ठिकाणी व्यक्त करतो. तसेच मूकनाईक फाउंडेशन सातत्याने सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आमच्या वारंवार लक्षात असं आलं की बुद्धठाणा हे शहर आणि हा जिल्हा एकेकाळी तरी सम्राट अशोकाच्या बोधस्पर्शाने पावन झालेला ऐतिहासिक जिल्हा आहे. अनेक अरहंताच्या तपश्चर्येतून साधनेतून तापलेली ही भूमी आहे, परंतु गेल्या काळामध्ये अनेक दिवसापासून हा जिल्हा मात्र प्रतिक्रांतीच्या दबावाखाली राहत आहे, त्यामुळे मागासल्या जात आहे. यश भंतेजी जेव्हापासून आले तेव्हापासून या जिल्ह्यामध्ये एक वेगळं धम्माचं वातावरण आपण पाहत आहोत आणि आम्हाला त्यांच्यामुळे परत धम्म किरणासोबत जोडण्याची, त्या मार्गाने काम करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे भंतेजी, आभार हा शब्द फार छोटा पडेल आपल्यासाठी, परंतु आम्ही सर्व कायम आपल्या ऋणात राहू. आणि या निमित्ताने आम्ही दुसरा एक संकल्प करू इच्छितो की या ठिकाणी आपलं जे बुद्ध रश्मी असं मोठं विहार या ठिकाणी होत आहे, त्या विहाराला आम्ही सातत्याने आमची जी मूकनाईक फाउंडेशनची टीम आहे, सर्वांच्या सुरक्षित अशा सम्यक आजीविका आहेत, त्यांची स्वतंत्र अशी साधनं आहेत. कोणीही कुठल्याही राजकीय पक्षामध्ये किंवा कुठल्या गटातटामध्ये स्वतःचा संकुचित असा विचार करत नाही. आम्ही आमच्या कमाईचा एक 10% वाटा तुम्हाला दरवर्षी न चुकता तुमच्यापर्यंत पोहोचू. एवढंच नाही तर मी नागसेन वनाचा विद्यार्थी राहिलेलो आहे. मी आंबेडकर कॉलेजमध्ये 2002 ला मेरिट आलेलो आहे. माझं BA पोस्ट ग्रॅज्युएशन, DED, त्यानंतर मग आता LLB असं सातत्याने शिक्षण सुरू आहे. आणि त्या भूमीतनं आल्यामुळे तो जो चळवळीचा विचार आहे तो आमच्या मनामध्ये कायमच होता. 12वी मध्ये अभ्यास करत असताना आम्हाला भिक्खू संघाला पाहून असं वाटायचं की आपण सुद्धा भिक्खू झालं पाहिजे, परंतु घरची, जसं भंते ज्ञानरक्षक यांनी सांगितले की अतिशय तडजोडीची परिस्थिती त्या काळामध्ये सगळ्यांचीच होती, थोड्याफार फरकाने. आणि त्या परिस्थितीमध्ये आमच्या मनामध्ये कुटुंबाप्रती जो दयाभाव निर्माण झाला आणि जो कणखर महत्वाचा निर्णय घ्यायचा की आपण सुद्धा भिक्खू झालं पाहिजे, तिथे आम्ही कमी पडलो. त्यामुळे त्यासाठी मी आपली क्षमा मागतो. परंतु संभाजीनगरातून आल्यामुळे भंते ज्ञानरक्षित यांचं जे मोठं काम त्या ठिकाणी सुरू आहे, त्या कामासाठी सुद्धा आम्ही आमच्या ग्रुपच्या वतीने या मंचावरनं, या धम्म मंचावरनं सर्वांच्या साक्षीने 1 लाख रुपयाचं योगदान आम्ही तुम्हाला सुद्धा देऊ. या शहरामध्ये पहिली धम्मपरिषद मागच्या वर्षी 9 मार्च 2024 ला झाली आणि आता ही दुसरी धम्मपरिषद आणि येथे धम्मपरिषद ही पुढच्या वर्षी होईल. हा धम्मपरिषदांचा सातत्यपूर्ण अनुक्रम
हा नेहमीच चालत राहील. आणि या धम्म परिषदेला मागच्याही वर्षी आम्हाला भंते ज्ञानज्योती लाभले. याही वर्षी 2 महिन्यापासून आम्ही त्यांचा पाठपुरावा करत आहोत. अनेक ठिकाणी आमच्या नावाची चर्चा अशी होती की अरे सतीश पवार किंवा त्याच्या टीमचे लोक सांगतायत, अपप्रचार करत आहेत, भंते ज्ञानज्योतींचं शेड्यूल खूप बिझी आहे आणि भंतेजी येणार नाहीत. आणि झालं असं मधल्या काळामध्ये खरंच भंतेजीचे फोनही लागत नव्हते आणि धम्मचेती सुद्धा बाहेर देशामध्ये गेल्यामुळे त्यांचेही फोन लागत नव्हते, संपर्क होत नव्हता. आणि मला असं वाटत होतं माझा प्रयत्न तर प्रामाणिक आहे, मी तर त्यांची अनुमती घेतलेली आहे, त्यांच्या संमतीनेच हा प्रोग्राम करत आहे. परंतु कळत न कळत भंते ज्ञानज्योती जर आले नाही तर मी मात्र कायमचा संपून जाईल, बदनाम होऊन जाईल. आणि बदनाम होणं सहज एका सुटकीचा खेळ आहे. भंतेजी आपण आलात त्यामुळे मी कायम आपल्या सुद्धा ऋणात असेल. आणि हा छोटासा आमचा धम्म कार्याचा वसा आम्ही जो खांद्यावर घेतलेला आहे तो आज जीवन आपल्या मार्गदर्शनामध्ये आम्ही तो चालू ठेवू असा संकल्प या ठिकाणी करतो. आणि आम्ही आमच्या छोट्याशा रकमेतनं गेटच्या समोर एक ॲम्ब्युलन्स या समाजासाठी घेतली आणि तिचं लोकार्पण आज करत आहोत. आपण सगळ्या भिक्खू संघाने जरी वेळ झालाय परंतु कार्यक्रम संपल्यानंतर उपासक उपासिका ही आपल्यासाठीच आहे. तिचं कोणत्याही प्रकारचं भाडं आपल्याकडनं लागणार नाही. आम्ही अनेक जीव गमावलेत आमच्याकडे कार्डियक ॲम्ब्युलन्स नसल्यामुळे. आपल्या समाजाची ॲम्ब्युलन्स नाही, आपल्या समाजाकडे साधं स्मशानापर्यंत जाण्यासाठी रथ नाही. आमच्याकडे अधिकारी आहेत, आमच्याकडे व्यापारी आहेत, आमच्याकडे सर्व दृष्ट्या सक्षम लोक आहेत, परंतु स्मशानामध्ये जाण्यासाठी साधा रथ नाही. बघा आमच्याकडे डीजे पण आहेत बरं का. 14 एप्रिलला 2-2 लाख आम्ही त्याची सुपारी देतो. परंतु स्मशानात नेताना ज्या व्यवस्थेसोबत आम्हाला 2 हात करायचे. भंते ज्ञानरक्षक यांनी सांगितलं तुम्ही चुकता आणि भरणं मात्र भिक्खूला लागते. आम्हाला असं वाटतं की त्यांच्या विरोधात, ज्या प्रस्थापितांच्या विरोधात आमचा लढा आहे, तो लढा लढताना ज्यावेळेस आम्ही स्वतःची स्वतंत्र व्यवस्था उभी करत नाही, कुठेतरी त्या लढ्याची धार बोतट होऊन जाते असं मला वाटते भंतेजी. म्हणून छोट्या छोट्या गोष्टी या ठिकाणी सगळ्यांच्या घरी लाखाच्या वरती पगार येतात. इथे बसलेले 90% लोक कर्मचारी आहेत. हे जिल्ह्याचं ठिकाण आहे, मुख्यालय आहे आणि या मुख्यालयामध्ये सर्व क्रीम जमा झालेला आहे, सगळं क्रीम आहे. 1 लाखाच्या वरती पगार असलेले सगळे लोक आहेत. आणि नुसते पगारच नाही तर 50% लोकांकडे 50-50 हजाराची फॉरेनची कुत्री आहेत घरी, त्याला डॉग म्हणतात आमच्याकडे, डॉग. आणि त्यांना सांभाळण्याचा खर्च हा कदाचित वृद्ध आई वडिलांना सांभाळण्याच्या खर्चापेक्षा जास्त आहे. बघा मला त्यांना नाव नाही ठेवायचं किंवा त्यांच्यावर या मंचावरून आरोप नाही करायचे, पण मला असं वाटते की आपण आपल्या छोट्याशा दान पारमितीनं आपली एक स्वतंत्र व्यवस्था उभी करू शकतो. येत्या काळामध्ये जसे आपली ॲम्ब्युलन्स या ठिकाणी उभी राहिली, येत्या 6 डिसेंबरला आपला एक रथ जो या ठिकाणी राहील, जो स्मशानापर्यंत आपल्या माणसाला घेऊन जाईल. रथ तर सोडाच भंतेजी, आमच्याकडे साधी शेवपेटी सुद्धा नाही. आजचा माणूस आज वारलाय, आज त्याची डेथ झाली आणि उद्या सकाळी पाहुणे येणार आहे, त्यांची मुलगी बाहेर गावी आहे, तिला 12 ते 14 तास लागणार आहे. हे बुलढाणा सुधारलेलं शहर आहे, विकसित शहर आहे, शिकलेलं शहर आहे, परंतु आमच्याकडे साधी शेवपेटी सुद्धा नाही. आहे का? आहे असेल तर मला एखाद्याचा नंबर द्या. मग आपली शेवपेटी असावी की नसावी? आपला एखादा स्वर्गरथ असावा की नसावा? आपली एखादी ॲम्ब्युलन्स असावी की नसावी? आपल्याकडे एखादी बुद्धिस्ट स्कूल या बुलढाण्यामध्ये आम्ही ज्या व्यवस्थेसोबत 2 हात करत आहोत, आज या शाळेचं ग्राउंड घेण्यासाठी भंतेजी आम्हाला 3 ते 4 महिने संघर्ष करावा लागला या ग्राउंडसाठी. आणि अजून सुद्धा आम्हाला लेखी स्वरूपाची परवानगी दिली नाही. आणि वरून मी याच कॉलेजचा D.Edचा विद्यार्थी आहे. फक्त त्यांनी गुड फेथ मध्ये तुम्ही विद्यार्थी आहात, सामाजिक चळवळीमध्ये काम करताय म्हणून ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्हाला आता ग्राउंड देतो, ही तोंडी परवानगी आहे. पुढे काही जर झालं आचारसंहितेमध्ये तर त्याला जबाबदार तुम्ही. मला काही नोकरी करायची नाही, मी ती ऑफर स्वीकारली आणि धम्म परिषद इथे घेतली. पोलिसांच्या परवानगीच्या बाबतीत सुद्धा असंच झालं. 1.5 महिन्यापासून परवानगी आमची पेंडिंग होती, काल संध्याकाळी हातात आली. पॅन्डॉल उभा करून बसलो भंतेजी आणि परवानगी मला काल संध्याकाळी माझ्या हातात पडली. का होतंय असं? ज्ञानरक्षक भंतेजीने सांगितलंय तुम्ही चुकताय बटन दाबताना. एक तुमचं जे डाव्या हाताचं का उजव्या हाताचं बोट ते काम करतंय, तिथे तुम्हीच नाही आम्ही सगळे चुकतोय आणि कळत न कळत त्या व्यवस्थेचे शिकार होऊन जातो. या धम्म परिषदेच्या माध्यमातून माझी आपणास कळकळीची आग्रहाची विनंती आहे की माझे विचार हे माझ्या भावनेतनं आपल्या मनापर्यंत पोहोचावेत आणि आपण येत्या काळामध्ये आपल्या कर्तृत्वातनं एक वेगळी व्यवस्था या ठिकाणी उभी करावी. आज ॲम्ब्युलन्स आली, उद्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होईल.
उद्या इथे बुद्धिस्ट रेसिडेन्शियल स्कूल होईल, त्याची आम्ही जमीन घेतलेली आहे. भंतेजी विहाराची जागा करत आहेत. आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत. आपण दिलेल्या धम्मदेशनीतनं एक गोष्ट क्लिअर झाली, ज्ञान असेल शील नाही, शील असेल साधना नाही, काही होणार नाही. आपल्याला तिन्ही गोष्टीची सांगड घालून काम करावं लागेल. मला आपण सगळ्याकडनं एक शब्द पाहिजे की या संकल्पनेमध्ये, या संकल्पामध्ये आम्ही सगळे सोबत आहोत. धन्यवाद. जय भीम. ठराव बरेचसे आहेत, परंतु आता वेळेअभावी ते वाचत नाही. मी उद्या सोशल मीडिया फेसबुकला येणार आणि त्यावेळेस मात्र माझे ठराव आपण या धम्मपरिषदेच्या औचित्याने जे घेतलेले आहेत ते फेसबुक लाईव्ह येऊन आपणास जाहीर करणार. ज्ञानज्योती भंतेजींना देतो. जय भीम. धन्यवाद.